तस तर मी संगीतावर अजून 4 महिने बोलू शकतो, संगीत पर मैं और भी 4 महीने तक बात कर सकता हूँ, पण अधिक डोस इन्फेक्शन होण्याची लेकिन इन्फेक्शन होण्याची प्रॉब्लेम असते. लेकिन ज्यादा डोज इन्फेक्शन ले आता है. संगीत माझ्या देवाचं हृदय आहे संगीत मेरे परमेश्वर का हृदय है आणि म्हणून ते हृदय मी खूप खोल मध्ये अभ्यास केलेला. और इसलिए इस हृदय की मैंने पढ़ाई गहराई तक की है. मी खूप प्रयत्न करतो मैं बहुत प्रयास करता हूँ वाजवण्याचा, बजाने का, पण मला जमत नाही. लेकिन मुझे होता ही नहीं. माझ्या घरात संगीतकार आहे, मेरे घर में संगीतकार है पुष्कळ वेळेस बसतो, मला शिकव मला शिकव. और बहुत बार बैठता हूँ और कहता हूँ कि मुझे सिखा मुझे सिखा. तू किती सांगितलं माझ्या डोक्यात शिरत नाही. वो कितना भी बताए मेरे दिमाग में नहीं घुसता. सडनली एक दिवस प्रार्थनेला बसलो, अचानक एक दिन प्रार्थना के लिए बैठा, प्रभूला म्हणालो, प्रभु से कहा, प्रभू मला वाजवता काय येत नाही. प्रभु मुझे क्यों बजाना नहीं आता. हालेलुया. हालेलुया. प्रभू म्हणाला, प्रभु ने कहा, ते तुझं काम नाही, वो तेरा काम नहीं, तुझं काम आहे संगीत आलं की तू भविष्यवाणी करणं आणि प्रचार करणं, तिथपर्यंत सीमित राहा. और तेरा काम है संगीत आया तो भविष्यवाणी करना, प्रचार करना, वहां तक ही सीमित रहे. आहेत ना चर्चमध्ये संगीतकार, संगीतकार कलीसिया में है ना, त्यांच्या हातामध्ये वाजवण्याचा अभिषेक आहे. उनके हाथों में बजाने का अभिषेक है. जरा पोटासाठी पळायचं कमी केलं की वाजवतील ना. और पेट के लिए भागना जरा कम करे तो बजाएंगे ही. स्वतःसाठी जरा धावायचं कमी केलं की वाजवतील. खुद के लिए दौड़ना कम करेंगे तो अच्छा ही बजाएंगे. मी म्हणलं यस सर. मैंने कहा यस सर. हालेलुया. हालेलुया. पड्या उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय आणि 2 वचन, उत्पत्ति पहला अध्याय 2 वचन. त्याच्या अगोदर 1 वचन वाचूया. उससे पहले 1 वचन पढ़े. उत्पत्तीचा पहिला अध्याय 1 वचनापासून, प्रारंभी देवाने आकाशे हा, आणि पृथ्वी ही अस्तित्वात आणली. प्रारंभी देवाने, जरा लाल बायबल मध्ये वाचा बरं. हा वाचा की राहू दे माईक. प्रारंभी देवाने, आणि लाल बायबल मध्ये भाषांतर चुकीचं आहे. और बाइबल सोसाइटी की भाषा बाइबल में अनुवाद गलत है. चुकीचं भाषांतर आहे. गलत अनुवाद. परत वाच. फिर से पढ़. रॉंग ट्रान्सलेस. गलत अनुवाद. रमाबाई मध्ये राईट अनुवाद आहे. रमाबाई में सही अनुवाद है. लाल बायबल में लिहिले की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. और लाल बाइबल में लिखा है कि आदि में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी बनाई. पण रमाबाई मध्ये लिहिलंय, लेकिन रमाबाई के अनुवाद में लिखा है प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी तयार केली. आदि में परमेश्वर ने आकाशे और पृथ्वी बनाई. आकाशे आणि पृथ्वी आकाशे और पृथ्वी म्हणजे एक आकाश नाही, यानी कि एक आकाश नहीं, अनेक आकाश आहे. अनेक आकाश है. पौलुस असा म्हणतो, पौलुस ऐसा कहता मी है, एका माणसाविषयी जाणून आहे, मैं एक व्यक्ति के बारे में जानता हूँ, तो तिसऱ्या आकाशामध्ये जाऊन आला वो म्हणे. तीसरे आकाश तक वो जाकर आया. जे आकाश आहे ऍक्च्युअली त्याचा रियल भाषांतर स्वर्ग आहे. आकाश का सच्चा अनुवाद स्वर्ग है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण जो पहिला आकाश आहे लेकिन जो पहला आकाश है तिथं दुष्ट आत्म्याची वस्ती आहे. वहाँ दुष्ट आत्मा रहते हैं. हालेलुया. हालेलुया. जे पहिल्या टप्प्यावर दुष्ट आत्म्याचं राज्य काम करतं. पहले कदम पर दुष्ट आत्मा का राज्य काम करता है. कुठे लिहिलंय? कहाँ लिखा आता है? इफिसकरास पत्र 6 अध्याय आणि 12 वचन. इफिसियों की पत्री 6 अध्याय 12 वचन. आणि म्हणून जे लाल बायबल वाचतात त्यांनी पटदिशी रमाबाईचं बायबल घ्यावं. इसलिए जो बाइबल सोसाइटी का बाइबल इस्तेमाल करता है वो जल्दी से पंडिता रमाबाई का बाइबल ले ले. आणि काही अनुवाद त्याच्यामध्ये व्यवस्थित आहेत, और कुछ अनुवाद उसमें ठीक ठाक है. पण काही अनुवाद म्हणजे पूर्ण देवाच्या प्रकाशनाला लपवलेला आहे त्याच्यात. लेकिन कुछ अनुवादों में परमेश्वर के प्रकाशन को छिपाया गया है. वाचा. पढ़ो. इफिसकरास पत्र 6 अध्याय 12 वचन. इफिसियों की पत्री 6:12. हा इफिसचा 6 अध्याय 12 वचन, हा. कारण हा आमची झोंबी हा रक्त व मांस यांच्याशी नव्हे. सगळे लक्ष द्या इकडे. सभी ध्यान दो इधर. कारण आमचं युद्ध रक्त आणि मांस. आता ह्याच्यामध्ये झोंबी लिहिलंय, लाल बायबल मध्ये युद्ध लिहिलंय. बरोबर आहे का बेटा? झगडा लिहिलंय, झगडणे. हा, कारण आमचं युद्ध, कारण आमची झोंबी हा. रक्त व मांस यांच्याशी नव्हे. आमचं झगडणं रक्त आणि मांस ह्यांच्याशी. पण काही लोक रक्त आणि मांसासंगच भांडतात. इसमें लिखा है कि हमारा झगड़ना लहू और मांस से नहीं, लेकिन कुछ लोग लहू और मांस से ही लड़ते हे हैं. दुष्ट आत्मे आहेत. ये दुष्ट आत्मा है. रक्त आणि मांसाच्या मनुष्यामध्ये प्रवेश करून
एकामेका संघ भांडण लावतात लहू और मांस के मनुष्य से एक दूसरे से लड़कर एक दूसरे में झगड़ा लगाते हैं। आणि पौलुस आत्मिक क्षेत्रामध्ये खूप मजबूत होता और पौलुस आत्मिक हिस्सों में बहुत मजबूत था, आणि म्हणून तो इफिस मंडळीला असं सांगत आहे, इसलिए वो इफिसी की कलीसिया को ऐसा बताता है, आमचं झगडणं आमचं युद्ध रक्त आणि मांसाबरोबर नाही, हमारा झगड़ना लहू और मांस के साथ नहीं। कुणाबरोबर आहे? किसके साथ है? तर हा. ती सत्तांशी सत्तांशी, अधिकारांशी अधिकारांशी, या जगातील अंधाराच्या सत्ताधारांशी या जगातील अंधाराच्या सत्ताधाराशी, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे। कुणातल्या दुष्ट आत्म्याशी आहे? कौन से दुष्ट आत्माओं से है? दुष्ट आत्म्याची वस्ती कुठं काम करते? ये दुष्ट आत्मा की वस्ती, ये दुष्ट आत्मा कहाँ रहती है? ही आकाशामध्ये काम करते। ये आकाश में काम करती है। बायबल सांगतं, बाइबल बताती है दानिएलानं प्रार्थना केली, दानियल ने दुआ की, 21 दिवस दानिएलचं उत्तर आलं नाही। 21 दिन दानियल के पास उत्तर नहीं आया। जेव्हा उत्तर घेऊन स्वर्गदूत आला, जब उत्तर लेकर स्वर्गदूत आए, तो असं म्हणाला, उसने कहा, हे दानिएला, हे दानियल, परमदेवाच्या पुत्रा, परमेश्वर के पुत्र, ज्या दिवशी तू आपलं मन नम्र होण्यासाठी लावलंस, चर्च सारी कलीसिया इधर ध्यान दो, ज्या दिवशी तू आपलं मन प्रार्थनेत नम्र होण्यासाठी लावलंस, जिस दिन तूने अपना ध्यान प्रार्थना में नम्र होने के लिए लगाया, त्या दिवशीच तुझी प्रार्थना ऐकण्यात आली। उसी दिन तेरी दुआ सुनी गई। याचा अर्थ प्रार्थना करणारा व्यक्ती कसा पाहिजे? इसका अर्थ प्रार्थना करने वाला व्यक्ति कैसा चाहिए? नम्र पाहिजे, नम्र चाहिए। प्रभूच्या सेवकासमोर, परमेश्वर के दासों के सामने, मंडळीच्या समोर, कलीसिया के सामने, परमेश्वरासमोर परमेश्वर के सामने नम्र पाहिजे। नम्र चाहिए। बायबल सांगतं, बाइबल बताती है, ज्याचं हृदय नम्र आहे, जिसका हृदय नम्र है, त्याची प्रार्थना खूप लवकर ऐकली जाते। उसकी प्रार्थना बहुत जल्दी सुनी जाती है। हालेलुया। हालेलुया। हे दानिएला, हे दानियल, परमदेवाच्या पुत्रा, परमेश्वर के पुत्र, ज्या दिवशी तू प्रार्थना केली, जिस दिन तूने दुआ आणि की, ज्या दिवशी आपलं मन देवासमोर नम्र केलंस, जिस दिन अपने मन को परमेश्वर के सामने नम्र त्या दिवशी बनाया, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे। थी उसी दिन तेरी दुआ सुनी गई। दानिएल म्हणाला, दानियल ने कहा, मग मला 21 दिवसानं उत्तर का आलं? फिर मुझे 21 दिन के बाद उत्तर क्यों आया? स्वर्गदूत सांगत आहे, स्वर्गदूत बता रहे हैं, उत्तर घेऊन येत असताना उत्तर लेकर आते समय आकाशामध्ये आकाश में पारसाच्या राजाने आम्हाला अडवलं। पारस के राजा ने हमें रोका। कोण आहे पारसाचा राजा? कौन है पारस का राजा? आकाशातल्या दुष्ट आत्म्याने आम्हाला अडवलं। आकाश के दुष्ट आत्मा ने हमें रोका। देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, प्रार्थना करायला थकू नका। प्रार्थना करते मत थको। त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर प्रभू येशूच्या रक्ताद्वारे स्वर्गातून खाली येतं। आपका हर एक दुआ का उत्तर यीशु के लहू के द्वारा स्वर्ग से नीचे उतरता है। प्रॉब्लेम काय आहे? लेकिन समस्या क्या है? आकाशातील दुष्ट आत्मा प्रार्थना अडवतात। लेकिन आकाश की दुष्ट आत्मा प्रार्थना रोकती है। मला माहित आहे का? आपको पता है, दानिएलाकडे पवित्र आत्म्याने बघितलं, दानियल की ओर पवित्र आत्मा ने देखा। दानिएलाची प्रार्थना कोण अडवलं? दानियल की प्रार्थना किसने रोकी? आकाशात दुष्ट आत्म्यानं। आकाश के दुष्ट आत्मा ने। याचा अर्थ काय आहे? इसका अर्थ क्या है? दानिएल काय प्रार्थना करताय शैतानानं ऐकलं। दानियल क्या दुआ कर रहा है? शैतान ने सुना। शैतानानं ऐकलं की दानिएल कुठली गरज देवाकडे मागत आहे, शैतान ने सुना कि कौन सी आवश्यकता परमेश्वर के सामने दानियल मांग रहा आणि है। दानिएलाची कमजोरी पवित्र आत्म्यानं नवीन करारामध्ये भरून काढली। दानियल की दुर्बलता पवित्र आत्मा ने नए नियम में पूरी की। काय काय पूर्ण केली? क्या पूरी की? बायबल सांगतंय, बाइबल बताती है, जो अन्य भाषेत बोलतो तो देवाशी बोलतो, त्याची भाषा दुसऱ्या कोणाला समजत नाही। जो अन्य भाषा में बात करता है वो परमेश्वर के साथ बात करता है, उसकी भाषा मनुष्य को समझ में नहीं आती। परमेश्वरने अन्य भाषा दिली। क्यों परमेश्वर ने अन्य भाषा जे दी? दानिएलाच्या काळात झालं ते मंडळी बरोबर होऊ नये। जो दानियल के समय में हुआ वो कलीसिया के साथ ना हो, इस कारण ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, जब आप अन्य भाषा में दुआ करते हो, शैतान गोंधळतो, काय करायला लागला, काय मागा लागलाय हा? शैतान हिल जाता है, उसे समझ में नहीं आता कि ये क्या मांग रहा आणि है। त्याच्या गोंधळातून तो सावरूपर्यंत, और उसके अस्त व्यस्त परिस्थिति में वो अपने होश में आने तक तुमची प्रार्थना जाते आणि उत्तर खाली घेऊन येते। आपकी दुआ जाती है और उत्तर लेकर नहीं जाती आणि है। म्हणून अन्य भाषा बोलण्यासाठी कधी आळस करू नका। और आलस मत करो कभी अन्य भाषा में बात करने के आणि काही लिए। एजंट लोक फेसबुकवर अन्य भाषेच्या विरोधात बोलायला लागलेत। मी म्हणतो शैतानाचे एजंट। कुछ एजेंट अन्य भाषा के विरोध में फेसबुक पर बोल रहे हैं, वो तो शैतान के एजेंट है, ऐसा मैं कहता हूँ। हा, कारण शैतान म्हणला सांग अन्य भाषा बोलणं चुकीचं आहे, सांग, कारण ते अन्य भाषा सोडतील, साध्या भाषेत प्रार्थना करतील, मी ऐकीन, त्यांचं उत्तर येऊ देणार नाही। और शैतान कहता है कि बता अन्य भाषा बोलना गलत है, वो सादी भाषा में प्रार्थना करेंगे, मैं उनकी सुनूंगा, समझूंगा और उनकी प्रार्थना को रोकूंगा, यही शैतान चाहता है। हालेलुया। हालेलुया। म्हणून पौलुस म्हणतो, लेकिन पौलुस कहता अन्य है, भाषा बोलण्यासाठी कधीच कमी करू नका। अन्य भाषा में बात करने के लिए कभी घटी मत करो। प्रत्येकानं अन्य भाषात बोलावी अशी माझी आणि देवाची इच्छा आहे। पौलुस हर एक म्हणतो, व्यक्ति अन्य भाषा में बात करे, ऐसी मेरी और परमेश्वर की इच्छा है, ऐसा पौलुस कहता है।
जे व्यक्ती कमी अन्य भाषेत प्रार्थना जो करतात व्यक्ति कम अन्य भाषा में दुआ करते हैं आपल्या स्पिरिट मध्ये ते खूप कमी आहेत. अपने आत्मा में वो बहुत कम है. हालेलुया. हालेलुया. बोला मी रोज अधिक अन्य भाषेमध्ये प्रार्थना करेन. कहो कि मैं रोज और रोज ज्यादा से ज्यादा अन्य भाषा में दुआ करूंगा. ही दानिएलची प्रार्थना कुठे अडवण्यात ये आली? दानिएल की प्रार्थना कहाँ रोकी गई? आकाशामध्ये. आकाश कारण में. एक वस्ती अशी आहे की दुष्ट आत्म्याचं वस्ती आकाशामध्ये आहे. एक दुष्ट आत्मा का ठिकाना ऐसा है जो आकाश में है. नंबर 2, दूसरी बात दूसरी गोष्ट, आज जग कशाने बर्बाद होत आहे? आज संसार किसके कारण बर्बाद हो रहा है? कुठल्या कारणास्तव जग बर्बाद होत आहे? कौन से कारण संसार बर्बाद हो रहा है? मोबाईलच्या कारणास्तव. मोबाइल के कारण. काय कारण आहे? क्या वजह है? जो तुमच्या हातात मोबाईल आहे जो आपके हाथ में मोबाइल है त्याचं सॅटेलाइट जे आहे ते आकाशात आहे. उसका सैटेलाइट आकाश में है. मोबाईलचं सॅटेलाइट कुठं आहे? मोबाइल का सैटेलाइट कहाँ है? आकाशात आहे. आकाश में है. ते सॅटेलाइट कुणाजवळ आहे? वो सैटेलाइट किसके पास है? शैतानाजवळ आहे. शैतान के पास है. शैतान काय करतो? शैतान क्या करता है? तिनं प्रार्थना कमी केली का? इसने दुआ कम की, सहभागिता कमी केली, संगति कम की, मग मोबाईल हातात घेतो. फिर मोबाइल हाथ में लेता है मग तो त्या सॅटेलाइट मधनं मोबाईल मध्ये असं काहीतरी पाठवतो और उस सैटेलाइट से मोबाइल में ऐसा कुछ भेज देता है आणि मग तुमचं मन देवाकडनं विचलित होऊन त्या मोबाईल मध्ये शिरते. और आपका मन परमेश्वर से दूर होकर उस मोबाइल में घुस जाता है. सगळ्यात घातक हत्यार हे आहे. और सबसे भयानक हथियार ये है कारण हे शैतानाच्या होम ऑफिस पासून आलेलं ह्याचं रेंज आहे. क्योंकि शैतान के घर से ही इसका रेंज है. पास्टर तुम्ही का वापरता? पास्टर आप क्यों इस्तेमाल करते हो? तुम्हाला माहित आहे का? आपको पता है क्या? गोल्यादाला मारण्यासाठी दाविदानं गोल्यादाचीच तलवार घेतली. गोलियात को मारने के लिए दावीद ने गोलियात की ही तलवार इस्तेमाल आणि की. शैतान याचा दुरुपयोग करत असेल शैतान इसका बुरा उपयोग करता होगा आणि तेजच हत्यार घेऊन परमेश्वराचं वचन वापरतात. और उसी का हथियार लेकर परमेश्वर का वचन इस्तेमाल कर रहे हैं. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून ह्याच्यानंतर इसके बाद जे मोबाईल यूज करतात खूप जो- सावधान असा. जो मोबाइल इस्तेमाल करते हैं बहुत चौकस रहो कारण तुमची रेंज ही आकाशाला अटॅच आहे. क्योंकि आपकी रेंज ये आकाश से जुड़ी है. तुम्ही काय बघता? आप क्या देखते हो? तुम्ही कसा यूज करता? आप कैसे इस्तेमाल करते हो? हा तिथं बसून यंत्रणा हलवतो. वहाँ बैठकर यंत्रणा हिलाता है. बोलो यीशु मसीह की. जय. बोलो आई एम राइट चर्च. कहो मैं सही कलीसिया में हूँ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. रमाबाई मध्ये लिहिलंय, रमाबाई के अनुवाद में लिखा है, उत्पत्तीमध्ये देवाने आकाशे आणि पृथ्वी तयार केली. उत्पत्ति में परमेश्वर ने आकाशे और पृथ्वी बनाई. आकाशे, आकाशे, अनेक आकाश आहेत. बहुत से आकाशे है. आणि त्याच्याविषयी शिकवायला लागलो तर मग आपला प्रभू भोजनाचा कार्यक्रम बाजूला जाईल. उसके बारे में सिखाने लगा तो प्रभु भोजन की विधि अलग हटानी वाचा पड़ेगी. उत्पत्तीचा पहिला अध्याय 1 वचन. उत्पत्ति पहला अध्याय 1 वचन पढ़ो. प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी ही अस्तित्वात आणली. उत्पत्तीमध्ये देवाने आकाशे आणि पृथ्वी अस्तित्वात आणली. हालेलुया. उत्पत्ति में परमेश्वर ने आकाश और सृष्टि की. आणि मध्ये एकदा नासाने असं सांगितलं, बीच में नासा ने ऐसे कहा, आम्ही जसा खगोलशास्त्राचा अभ्यास करत आहे और जैसे हम खगोल शास्त्र का अभ्यास पढ़ाई कर रहे हैं तर आम्हाला अधिक आणि अधिक पुढं आकाश सापडत आहे. और हमें ज्यादा से ज्यादा आगे आकाश मिल रहे आणि हैं. त्या संबंधात आहेत. वो ऐसा कहते हैं. आता आमचं थोडंसं अजून सर्च केलं की आम्ही स्वर्गापर्यंत पोहोचू शकतो. थोड़ा हम ढूंढ ले तो स्वर्ग तक पहुंच सकते हैं. ऍक्च्युअली ते सायंटिस्ट लोक असल्यामुळे स्वर्गाला स्वर्ग नाव देत नाहीत. वो साइंटिस्ट वैज्ञानिक होने के कारण स्वर्ग को स्वर्ग नाम नहीं देते. पण त्याच्यामध्ये असणारे काही लोक विश्वास करतात की देव आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या शोधामध्ये काही गोष्टी सापडलेल्या आहेत. लेकिन उनमें से होने वाले कुछ लोग विश्वास करते हैं कि परमेश्वर है, क्योंकि उन्होंने सर्च किया और कुछ परमेश्वर के अस्तित्व के बारे में मिला. आणि मध्ये नासाचे लोक खूप डीप खगोलशास्त्राचा अभ्यास करत होते. और बीच में नासा के लोग बहुत गहराई से खगोल शास्त्र का पढ़ाई कर रहे आणि थे ते खूप आकाशामध्ये खूप खोलमध्ये गेले. और आकाश में वे गहराई तक गए. आणि त्यातला एक माणसानं अशी स्टेटमेंट दिली, और उसमें से एक व्यक्ति ने ऐसी गवाही दी, आम्ही पुढे अजून शोध करण्यासाठी जाऊ शकेना, हम आगे और भी ढूंढने के लिए जा नहीं सकते. कारण क्योंकि असा एक प्रकाश आम्हाला दिसला की आमच्या दुर्बीन आणि आम्ही तो सहन करू शकेना. और ऐसा एक प्रकाश उजियाला, ऐसी एक ज्योति हमें दिखी कि उस ज्योति को हम अपने दूरबीन में और खुद में सहन नहीं कर आणि सकते. त्याच्यामधला एक विश्वासणारा शास्त्रज्ञ असा म्हणतो, और एक विश्वासी शास्त्रज्ञ ऐसा कहता है, ते नक्की स्वर्ग असावं. वे जरूर स्वर्गीय होगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एकदा नासाच्या लोकांनी असं केलं, एक बार नासा के लोगों ने ऐसे किया. पृथ्वीच्या मध्यभागी काय आहे त्यांना बघायचं होतं. पृथ्वी के बीच में क्या है उन्हें देखना था. आणि बोरवेल त्यांनी खूप आतमध्ये मारला. और बोरवेल भीतर तक मारी. इतका आतमध्ये मारला की बोरवेल इतक्या आतमध्ये
कोणीच मारत नाही और इतने गहराई तक बोरवेल खोदी जितने गहराई तक कोई भी खोद नहीं आणि सकता। इतका खोल मध्ये तो बोरवेल मारला और इतने गहराई तक उस बोरवेल को खोदा गया। अचानक अचानक तिथून किंकाळण्याच्या आवाज येऊ लागले वहां चिल्लाने की आवाज ही सुनाई दी एक भयानक असा किंकाळा की ते ऐकल्यानंतर माणूस आजारी पडले और एक डरावनी चिल्लाहट वहां सुनाई दी कि वे सुनने के बाद मनुष्य बीमारी हो जाए। अजून पण शास्त्रज्ञांनी अभ्यास करताय की त्या किंकाळण्या कोणत्या आहेत और वो चिल्लाना किस प्रकार के इस पर वैज्ञानिक पढ़ाई कर रहे हैं। पण लेकिन बायबल आम्हाला सांगतं बाइबल हमें बताती है जो नरक आहे जो नरक है तो पृथ्वीच्या मध्य भागामध्ये वो आहे पृथ्वी के बीच में है। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। श्रीमंत माणसानं कुठून कुठं दृष्टी लावली धनवान ने कहां से कहां नजर लगाई? खालून वरती नीचे से ऊपर तक। स्वर्ग खाली आहे स्वर्ग सॉरी ने- नरक खाली आहे नरक नीचे है। आणि शास्त्रज्ञानाने पण हे सिद्ध केलेले की आम्ही बोरवेल मारल्यानंतर त्याच्यातून भयानक भयानक किंकाळण्याचा आवाज येत आहे और वैज्ञानिकों ने भी सिद्ध किया कि हमने वहां बोरवेल खोदने के बाद भयानक डरावनी चिल्लाने की आवाज सुनी है। आणि वेळ आहे तोपर्यंत समय है तब तक ही स्वतःला परिवर्तित कर खुद को बदल दो, अन्यथा नहीं तो त्या किंकाळण्याच्या आवाजामध्ये तुझा एक आवाज उस असेल चिल्लाहट की पुकार में तेरी एक पुकार होगी। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। आणि ह्या सगळ्या मी तुम्हाला गोष्टी का सांगत ये आहे सारी बातें मैं आपको क्यों बता रहा जे हूँ? सायंटिस्ट लोक सांगत जो आहे वैज्ञानिक बता रहे हैं हा त्यांचा प्रूफ बायबल मध्ये आहे उनका प्रूफ प्रणाम बाइबल में आणि है। किती लेकरांना शाळेत असं शिकवण्यात आलं कितने लोगों को स्कूल में ऐसा सिखाया एक गया? मोठा स्फोट झाला आणि पृथ्वी तयार झाली एक बड़ा स्फोट हुआ और पृथ्वी बन गई। किती लेकरांना शाळेत असं शिकवण्यात आलं कितने लोगों को स्कूल में ऐसा सिखाया गया? आणि काय शिकवतात क्या सिखाते हैं? एक मोठा स्फोट झाला आणि पृथ्वी तयार झाली एक बड़ा स्फोट हुआ और पृथ्वी बन गई। पण जो स्फोट कसला झाला त्या मूर्खांना माहित नाही लेकिन वो स्फोट किसका था उन मूर्खों को पता नहीं। बायबल सांगतं बाइबल बताती है, बायबल सांगतं बाइबल बताती है पृथ्वी तयार करण्याच्या वेळेस पृथ्वी तैयार करने के पृथ्वी तयार समय, करण्याच्या वेळेस पृथ्वी तैयार करने के समय देव बोलला परमेश्वर ने कहा, देव बोलला परमेश्वर ने जो कहा। मोठा आवाज झाला और वो आवाज कौन सा था? आणि जो मोठा आवाज झाला और वो बड़ा आवाज हुआ, तो आवाज यहोवाचा आवाज वो होता आवाज यहोवा का आवाज आज था। पण सायंटिस्ट लोक कबूल करतात की कोणता तरी मोठा आवाज झाला होता आणि पृथ्वी तयार झाली आज भी साइंटिस्ट लोग कबूल कर लेते हैं कि कितना कौन सा तो बड़ा आवाज हुआ और पृथ्वी की रचना हुई। पण त्या आंधळ्या सायंटिस्टांना हे माहित नाही लेकिन उन अंधे वैज्ञानिकों को ये पता नहीं तो आवाज माझ्या यहोवाचा आवाज वो होता आवाज मेरे ईश्वर मेरे यहोवा का आवाज था। आणि तिसरी शाळा शिकलेला माणूस तुम्हाला सायन्स आणि भूगोलकडे घेऊन जात आहे तीसरी सीखा हुआ मनुष्य आपको साइंस और भूगोल की ओर ले जा रहा है। हालेलुया हालेलुया। काय सगळे माझ्यावर आहे का सभी मेरे साथ है क्या? आणि किती तुम्हाला मी प्रूफ करून दाखव की ज्या सायंटिस्ट लोकांनी ज्या गोष्टी गाळलेल्या आहेत त्या परिपूर्णरित्यानं बायबल मध्ये लिहिलेल्या आहेत और कितना आपको प्रणाम देखकर बताओ कि जो वैज्ञानिकों ने हटा कर रखे हैं वो बातें बाइबल में लिखी है। आणि परमेश्वर काय म्हणाला परमेश्वर ने क्या कहा? तू लेकरला जन्म देण्याच्या वेळेस तुला कळा येतील तू बच्चों को जन्म देते समय तुझे क्लेश होगा। आज पण त्या वचनाला कोणी बदलू शकत नाही आज भी उस वचन को कोई बदल नहीं सकता। डिलिव्हरी होताना जर कळा आल्या नाहीत और जच्चा होते समय जब बच्चा नहीं हुआ डॉक्टर कळेच इंजेक्शन देणार और डॉक्टर वेदना हो ऐसा इंजेक्शन दे देता है। का? क्यों? माझ्या देवानं सांगितलेलं मेरे आहे परमेश्वर ने बताया भरपूर कळा आल्याशिवाय डिलिव्हरी होणार और नाही बहुत सी वेदनाएं होए बगैर डिलीवरी नहीं होगी। सगळे आहे का माझ्या बरोबर सभी है क्या मेरे साथ? पुरुषाला लिहिलेला आहे पुरुष के बारे में लिखा गया तू है, घाम गाळशील आणि मगच भाकर खाशील तू अपने पसीने को बहाएगा और फिर ही रोटी खाएगा। आज पण पुरुषाला काम करावं लागतं आज भी पुरुष को काम करना पड़ता है। किती अशा बायबल मधल्या गोष्टी ज्या आज पण कंटिन्यू चालू आहे और कितने ऐसे बाइबल में लिखी गई बातें हैं जो अभी भी चल रही है। पण हे आंधळे सायंटिस्ट त्या गोष्टी लपवत आहे लेकिन ये अंधे वैज्ञानिक वे बातें छिपा रहे पण हैं। एक दिवस लेकिन एक दिन ते आकाशामध्ये येशूला बघणार आहेत वे आकाश में यीशु को देखेंगे आणि नासाचे सायंटिस्ट लोक म्हणणार आहेत की तोच प्रभू आहे और नासा के वैज्ञानिक कहेंगे कि वो ही प्रभु है। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। आणि पुष्कळ अशा गोष्टी आहेत बहुत सी ऐसी बातें हैं जे सायन्सला पण नाकाम करला होता ते म्हणजे बायबलचं वचन और साइंस को भी नाकाम करने के लिए बताते हैं वो है बाइबल का वचन। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। एकदा असं झालं एक बार ऐसे हुआ, एका सायंटिस्टने असं सांगितलं एक साइंटिस्ट ने ऐसे बताया पृथ्वी ही आधांतरी नाही और पृथ्वी ये ऐसे ही नहीं, उसको कोई आधार नहीं है, आणि त्याला एक आधार आहे उसे सपोर्ट है, आधार त्या है। आधाराला इथर नाव दिलं जातं उस आधार को, उस सपोर्ट को इथर नाम दिया जाता है। इथर नामाचा एक आधार पृथ्वीला आहे म्हणून पृथ्वी त्याच्यावर टेकलेली आहे इथर नाम का सपोर्ट पृथ्वी को है और उस पर पृथ्वी बनी है। इयोबाच्या पुस्तकामध्ये लिहिलंय ईयोब की किताब में लिखा है जो पृथ्वीच्या गोलाकारावर बसतो आणि जी पृथ्वी अंतराळामध्ये आहे जो पृथ्वी के गोल हिस्से में बैठता है और पृथ्वी
अंतराळामध्ये आहे. और पृथ्वी अंतरिक्ष में है. हा अंतरिक्ष मध्ये आहे बायबल सांगताय. अंतरिक्ष में पृथ्वी है, ये बाइबल बताती है. सायंटिस्ट लोक म्हणतात वैज्ञानिक कहते हैं पृथ्वी अंतराळावर नाही, त्याला इथर नावाचा एक सपोर्ट आहे. पृथ्वी अंतरिक्ष में नहीं, उसे इथर नाम का सपोर्ट है. आणि बायबल वैज्ञानिकाचा आणि जगिक वैज्ञानिकाचा ह्याच्यावर वाद झाला. और बाइबल वैज्ञानिक और संसारिक वैज्ञानिक का इस पर झगड़ा हुआ. आणि मग जे सायंटिस्ट लोक होती त्यांनी विमान घेतलं साइंटिस्टों ने विमान लिया आणि पृथ्वीच्या पूर्ण चारी बाजूला फेऱ्या मारल्या. और पृथ्वी के चारों ओर घूम कर आए. आणि मग त्यांना समजलं, उनको समझ में आया. हो योबाच्या पुस्तक मध्ये लिहिलंय हाँ, युद्ध की किताब में लिखा पृथ्वीला है कुठला डिफेंड नाही. पृथ्वी किसी पर टेकी नहीं है. पृथ्वी को किसी का सपोर्ट नहीं है. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आणि मी नासा सायंटिस्ट पेक्षा पॉवरफुल सायंटिस्ट आहोत. आप और मैं नासा के साइंटिस्ट से बढ़कर साइंटिस्ट है. कारण क्योंकि ज्यानं सर्व काय बनवलं जिसने सब कुछ बनाया त्याचे आम्ही सायंटिस्ट आहोत. उसके हम वैज्ञानिक हैं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि किती तुम्हाला गोष्टी सांगू. कितनी बातें मैं आपको बताऊं. एक सायंटिस्ट असा म्हणाला, एक वैज्ञानिक ने ऐसा कहा, पृथ्वी गोल नाही, पृथ्वी गोल नहीं, पृथ्वीचा आकार अंडा आकार आहे. अंडा आकार. पृथ्वी का आकार अंडे के समान है. अय्यूबच्या पुस्तकामध्ये लिहिले मग सांगितलं, अय्यूब की किताब में लिखा है जो पृथ्वीच्या गोलाकारावर बसतो. जो पृथ्वी के गोल हिस्से में बैठता है. अय्यूब मध्ये काय लिहिलंय, अय्यूब में क्या लिखा है. पृथ्वीच्या, पृथ्वी के, जर बायबल सांगते पृथ्वी गोल आहे, यदि बाइबल बताती है कि पृथ्वी गोल है बायबल सायंटिस्ट म्हणले नाही पृथ्वी गोल आहे, और बाइबल साइंटिस्ट कहते हैं कि नहीं पृथ्वी गोल आहे. गोल है. मग सायंटिस्ट लोकांनी काय केलं, फिर साइंटिस्ट ने क्या किया, एक जहाज घेतला एक जहाज लिया आणि पृथ्वीच्या समुद्राच्या ह्या टोकातून तो सुरू केला समुद्र के इस ओर से लेकर आणि पूर्ण ते समुद्रात फिरले और पूरे समुद्र के ओर घूमे आणि ते फिरून ह्या साईडने इकडे आले. और वो घूमकर इस साइड में आए. त्यांनी म्हणले उन्होंने कहा आपण बाहेर निघताना इथून सुरुवात केली होती, हमने बाहर निकलते हुए यहाँ से शुरुआत की थी, आपण असं गेलो हम ऐसा गए आणि आपण असं आलो. और हम ऐसा आए. अरे बरोबर पृथ्वी गोल आहे. हाँ सही है, पृथ्वी गोल ही है. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, तुमच्या हातामध्ये काय आहे? आपके हाथों में क्या है. नासा सारख्या सायंटिस्ट लोकांना उत्तर देण्याचं पवित्र शास्त्र तुमच्या हातात. नासा समान लोगों को उत्तर देने का पवित्र शास्त्र आपके हाथों में है. लोकांकडे बायबल नाही. कितने लोगों के पास बाइबल नहीं. बायबल आलेले आहेत, बायबल घेऊ शकता. बाइबल आ गए, बाइबल ले सकते हो. आले तुमचे ऍडव्हर्टाईज. बोला आय लव्ह माय बायबल. कहो मैं बाइबल से प्रेम करता हूँ. तुम्हाला माहित आहे का, आपको पता है आपल्या डोळ्यामध्ये अपनी आंखों में आपल्या केसापेक्षा पण बारीक नसा आहेत. हमारे बालों से भी बारीक नसें हैं. एकदम केसापेक्षा पण ते दुर्बीन मधून बघावं लागतं त्या नसा. दूरबीन में से देखना पड़ता है. बालों से भी बारीक, एकदम बारीक. एकदम भी बारीक. कशी माझ्या देवाने ते फिटिंग केलं असेल हो? कैसे मेरे परमेश्वर ने भी फिट किए होंगे. बायबल सांगतं, बाइबल बताती है स्तोत्रामध्ये भजन में, भयपूर्वक आणि आश्चर्य रीतीने तू माझी घडण केलेली और आहेस. डरावनी रीति से और अचंबा से तूने मेरी रचना की आणि है. देवानं एक नस फिट करताना हजारो वर्ष घेतलेले आहेत. परमेश्वर ने एक नस फिट करते समय हजारों साल लिए. आपल्या शरीराची काळजी घ्या. अपने शरीर की सुधि लो. तुम्हाला बनवत असताना आपको बनाते समय देवानं 1000 वर्षाचा कालावधी घेतला. परमेश्वर ने 1000 सालों की समय लिया. मी मरतो, मैं मर जाता मी हूँ, आत्महत्या करून मैं घेतो, आत्महत्या कर लेता, मी स्वतःला मारून मैं खुद टाकतो. को मार डालता. अरे 15 मिनिटात मरणाऱ्या मनुष्य 15 मिनट में मरने वाले मनुष्य तू जगावास म्हणून देवानं तुला एकट्याला तयार करण्यासाठी हजारो वर्ष खर्च केलेले. जिए, इसलिए तुझे बनाने के लिए परमेश्वर ने 1000 साल खर्चा किया. हालेलुया. हालेलुया. आणि आपल्या जीवनाची काळजी घे, अपने जीवन की सुधि ले, आपल्या डोळ्याची काळजी अपने घे, आंखों की सुधि ले, आपल्या शरीराची काळजी अपने घे. शरीर की सुधि कारण ले. माझ्या देवानं ते भयपूर्व आणि आश्चर्य रीतीने घडवलेलं आहे. क्योंकि मेरे परमेश्वर ने डरावने और आश्चर्य रीति से तुझे बनाया है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थोडंसं आपण सायन्स मधनं बाहेर येऊया. साइंस से बाहर आएंगे. मी शिकवायला आलो तर तुम्हाला किती सायंटिस्ट मधनं सायन्स मधनं घेऊन जाऊ. और मैं आपको सिखाने लगा तो कितना साइंस में ले जाऊं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहित आहे का, आपको पता है येशूनं सायंटिस्ट व्यक्तीला उत्तर दिलं. यीशु ने वैज्ञानिक व्यक्ति को उत्तर दिया. कसं, कैसे. ज्यावेळेस जब यायराची मुलगी जिवंत झाली, याईर की बेटी जिंदा हुई, काय म्हणलं येशू, यीशु ने क्या कहा, तिला भाकर खायला द्या. उसे रोटी खाने दो. त्यानं सायंटिस्ट लोकांना उत्तर दिलं. उसने वैज्ञानिक लोगों को उत्तर दिया. कारण सायंट लोक असं म्हणतात, क्योंकि वैज्ञानिक ऐसा कहते हैं मेलेला माणूस जिवंत होऊ शकत नाही. मरा हुआ व्यक्ति जीवित नहीं हो सकता. हालेलुया. हालेलुया.
येशूने तिला भाकर खायला देऊन काय प्रूफ केलं? यीशु ने उसे रोटी खाने को देकर क्या प्रणाम किया? हे आंधळ्या सायंटिस्ट लोकांनो, हे अंधे साइंटिस्ट लोगों, ही खरोखर जीवन झालेलं ये आहे. सचमुच जिंदा हुई है. पुरावा काय? प्रणाम क्या है? ही भाकर खात आहे. ये रोटी खा रही है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोला मी एक बायबल सायंटिस्ट आहे. कहो मैं एक बाइबल साइंटिस्ट हूँ. आणि असा सायंटिस्ट आहे और ऐसा साइंटिस्ट हूँ ज्यानं सर्व घडवलं त्याचा सायंटिस्ट मी आहे. जिसने सब कुछ बनाया उसका वैज्ञानिक मैं हूँ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोक आज दुपारी माझ्या बरोबर आहेत? कितने लोग आज दोपहर मेरे साथ अजून हैं? आपण प्रकाशनाकडे गेलोच नाही. और अब तक हम प्रकाशन की ओर नहीं गए. अजून उत्पत्ती पहिल्या अध्यायामध्येच आपण अन्न खात आहे. और उत्पत्ति पहले अध्याय से हम भोजन खा रहे. प्रारंभी देवाने आदि में परमेश्वर ने आकाशे आणि पृथ्वी तयार केली. आकाश और पृथ्वी की सृष्टि की. पृथ्वीचा उल्लेख करताना फक्त पृथ्वी म्हणले, पृथ्वी म्हणल्या नाही. पृथ्वी का उल्लेख करते समय केवल पृथ्वी कहा गया है, पृथ्वी या नहीं कहा. ह्याचा अर्थ इसका अर्थ पृथ्वी एकच आहे. पृथ्वी एक ही है. का देवाने अनेक आकाश तयार केले? क्यों परमेश्वर ने बहुत से आकाशों को बनाया? आणि का देवाने अनेक ग्रह तयार केले? क्यों परमेश्वर ने बहुत से ग्रहों को बनाया? पण पृथ्वी मात्र एकच तयार केली. लेकिन पृथ्वी एक ही बनाई. एकच पृथ्वी का तयार केली? एक ही पृथ्वी क्यों बनाई? कारण ते त्याच्या आराधकांचं ठिकाण आहे. क्योंकि वे उसका आराधक का जगह है. आणि दुसरी पृथ्वी तयार करू शकत नाही. दूसरी पृथ्वी वो बना नहीं सकता. जर दुसरी पृथ्वी तयार केली असती, यदि दूसरी पृथ्वी बनाई होती, देवाला 2 वेळे जन्म घ्यावा लागला असता. परमेश्वर को 2 बार जन्म लेना होता. एकदा ह्या पृथ्वी रक्त सांडावं लागला असता, एक बार इस पृथ्वी पर रक्त बहाना होता, एक वेळेस त्या पृथ्वी रक्त सांडावं एक लागला. बार उस पृथ्वी पर रक्त बहाना होता. देवाने एकच पृथ्वी का तयार केली? परमेश्वर ने एक ही पृथ्वी क्यों कारण त्याला बनाई? माहित होतं क्योंकि उसको पता माझ्या था पुत्राला एकाच ठिकाणी जाऊन रक्त सांडायचं आहे. मेरे पुत्र को एक ही जगह पर जाकर लहू बहाना है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाने परमेश्वर ने आकाशे आणि पृथ्वी तयार केली. आकाश और पृथ्वी बनाई. याचा अर्थ आकाश एक नाही, अनेक आकाश आहेत. इसका अर्थ ऐसा नहीं कि एक आकाश नहीं, बहुत से आकाश एक है. आकाशामध्ये एक आकाश में दुष्ट आत्म्याची वस्ती आहे दुष्ट आत्मा रहते हैं आणि तिथून तो मनुष्याच्या जीवनामध्ये काम और करतो. वहां से मनुष्य के जीवन में काम करते हैं. इफिसकरास पत्रामध्ये लिहिलंय, इफिस के पत्र में लिखा है, शैतानाचे जळते बाण विझवता यावे अशी विश्वासाची ढाल हातामध्ये घ्या. शैतान के जलते बाण रोक सको ऐसे विश्वास की ढाल हाथ में लो. तो आकाशातून काय करतो? वो आकाश में क्या करता है? एक संशयाचा बाण मारतो. वो संदेह का बाण छोड़ देता है. तुमच्याकडे येऊन लागतो. वो आपकी ओर आकर लगता है, बघ बघ बघ, तुझा नवरा असा आहे, देख 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 तेरा पति ऐसा है, तुझी पत्नी अशी आहे, तेरी पत्नी ऐसी है, तुझा पाळक असा आहे. देख तेरा पासबान ऐसा है. काय करतो तो? क्या करता है वो? आकाशातून बाण मारतो. आकाश से तीर छोड़ता है. पण येशूने सांगितलं लेकिन यीशु ने बताया त्या बाणाला अडवण्याचं फक्त एकच शस्त्र आहे. उस बाण को उस तीर को रोकने का केवल एक ही शस्त्र है. काय शस्त्र आहे? क्या शस्त्र है? विश्वासाची ढाल. विश्वास की याचा ढाल. अर्थ काय? इसका अर्थ क्या? जरी तो सांगल तुझी बायको अशी आहे, यदि वो बताए कि तेरी पत्नी ऐसी है, तुझी ढाल वापर. तू अपनी ढाल नाही, उपयोग माझ्या कर. पत्नीवर माझा विश्वास आहे. नहीं, मेरे पत्नी पर मेरा विश्वास है. जरी तो बाण मारल तुझी तुझा नवरा असा आहे, वो तू तीर छोड़ेगा कि तेरा पति ऐसा है. तुझे विश्वास ढाल हातामध्ये घे. तू अपनी विश्वास के हाथ ढाल में ले. नाही तो माझ्यावर विश्वास आहे. नहीं, वो मुझ पर विश्वास करता है. प्रत्येक कार्य शैतानाचं हर एक शैतान का कार्य विश्वासाची कबुली देऊन अडवायचं आहे. विश्वास को ग्रहण करके रोकना है. आणि तो असं बाण मारतो. और वो ऐसा तीर छोड़ता हे है, तुझ्या पोटात दुखा लागलंय, तेरे पेट में दर्द होने लगा एवढी है मोठी गाठ और असणार, इतनी बड़ी गुठली होंगी, आणि मग तुला पण कॅन्सर म्हणून नाव दिलं जाणार. तुझे भी कैंसर नाम दिया जाएगा. विश्वास ढाल हातामध्ये घ्या. विश्वास की ढाल हाथ में लो. मला काही होणार नाही, मुझे कुछ नहीं होगा कहो, कारण माझ्या देवाच्या वचनाद्वारे मला आरोग्य क्योंकि मिळाले. मेरे परमेश्वर के वचन के द्वारा मुझे चंगाई मिली है. हालेलुया. हालेलुया. आणि तो आकाशातून काय करतो? वो आकाश से क्या करता है? काय होण्याच्या अगोदरच होणार म्हणून बाण मारतो. कुछ होने से पहले ही तीर छोड़ देता है कि हो गया. आणि पोटात दुखाल्यावर आम्ही स्वतःला नाव देतो, आय एम कॅन्सर पेशंट. और पेट में दर्द होने के बाद हम खुद को नाम देते हैं कि मैं कैंसर से पीड़ित हूँ. डॉक्टरना नाव द्यायच्या अगोदर तुम्हीच घोषित करता. और डॉक्टर ने घोषणा करने से पहले आप ही घोषणा कर देते हो. हालेलुया. हालेलुया. थोरात अंकल बरोबर बोलत आहे का? थोड़ा अंकल सही बोल रहा हूँ क्या? अजून काय होण्या अगोदर तो बाण मारतो. कुछ होने से पहले ही वो तीर छोड़ता है. आणि आपण काय करतो? और हम क्या करते हैं? तो बाण घेतो. वो तीर लेते हैं. हाँ, विश्वासाची ढाल हातामध्ये घे. विश्वास की ढाल हाथ में लो. आमचे पास्टर एक काय वाक्य वापरायचे मला खूप आवडायचं. हमारे पास्टर एक शब्द हमेशा इस्तेमाल करते हैं, वो मुझे बहुत पसंद ते है. असं म्हणायचे. वे ऐसा कहते हैं. तुम्हाला माहिती आहे का? आपको पता है? पौलुस असं म्हणतो, पौलुस ऐसा कहता है, आपण मरणार नाही, हम मरेंगे नहीं, आपण उचलले जाणार हम आहोत. उठाए जाएंगे. मग उचलले जाणारला कॅन्सर होईल का? उठाए जाने वाले व्यक्ति को कैंसर होगा क्या?
ते शब्द मला खूप उत्साहित करायचे. वे शब्द मुझे बहुत उत्साहित करते आणि कोणीतरी एकदम सिरियस असेल, आम्ही तिथे गेलो की त्या विश्वासाला आमचे पास्टर असे म्हणायचे, और कोई सीरियस होता तो उस विश्वासी को हमारे पास्टर ऐसा कहते, तुम्ही मरणार नाही हो. आप नहीं मरोगे. कसं काय पास्टर? कैसे पास्टर? पौलुस म्हणताय पौलुस कहता है आपण मरणार नाही, हम मरेंगे आपण नहीं, येशू बरोबर उचलले हम जाणार. यीशु के संग उठाए जाएंगे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो आकाशातून जळते बाण मारतो. वो आकाश से जलते तीर छोड़ता है. आणि काय होण्याच्या अगोदरच आपण सिग्नेचर करतो, होय असं झालेलं. और कुछ होने से पहले ही हम साइन कर देते कि हाँ ऐसा हुआ है. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सगळे आहे का माझ्या बरोबर? सभी है क्या मेरे साथ? अजून उत्पत्ती पहिल्या अध्यायावर आहे आपण. अब तक उत्पत्ति पहले अध्याय पे पण है, प्रकाशन दुसऱ्या वचनामध्ये आहे. लेकिन प्रकाशन दूसरे वचन में है. पहिल्या अध्यायामधल्या दुसऱ्या वचनावर प्रकाशन आहे. पहले अध्याय में से दूसरे वचन में प्रकाशन है. प्रारंभी देवाने आदि में परमेश्वर ने आकाशे आणि पृथ्वी तयार केली. आकाश और पृथ्वी सृष्टि की. याचा अर्थ आकाश एक नाही, इसका अर्थ आकाश एक नहीं, अनेक आकाश आहे. बहुत से आकाश है. आपण बघायचं का ते? हमें देखना है वो. किती लोकांना बघायचं आहे? कितने लोगों को देखना है? ज्यावेळेस येशू येईल, जब यीशु आएगा, आपण येशूवर उचलले जाताना हम यीशु के साथ उठाए जाने के बाद एकदम शेवटच्या टोकात स्वर्गात जात असताना प्रत्येक आकाश बघत जायचं आहे. और एकदम अंत के सिरे तक जब हम जाएंगे तब हर एक आकाश को देखते हुए आणि जाएंगे. प्रभूला धरून आपण उचलले जात असताना प्रभु को पकड़कर उठाए जाते समय आणि प्रभू आपल्याला असं म्हणा, प्रभु हमें ऐसा कहेगा. तुझा पास्टर शिकवतो माहितीये, तेरा पास्टर सिखा रहा था, पता है अनेक आकाशे आहेत. बहुत से आकाश है. पहिल्या टप्प्यात गेल्यानंतर पहले कदम पर जाने के बाद मग हे एक आकाश, देख ये एक आकाश. दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर दूसरे कदम पे जाने के मग बाद हे एक आकाश. देख ये दूसरा आणि आकाश. येशू बरोबर रॅप्चर होत असताना और प्रभू स्वतः आपल्याला अनेक आकाशे दाखवतात. और यीशु के साथ उठाए जाने के बाद प्रभु हमें खुद आकाश दिखाएगा. आणि किती लोकांना ते सगळे आकाशे बघायचे. और कितने लोगों को सारे आकाश देखने हैं. तंबाखूची पुडी काढून टाक बाजूला, नाही तर इथं आणून ठेव. और तंबाकू पुड़ी होगी तो निकाल के रख दे, यहाँ आकर रख दे. तंबाखूची पुडी तुला तिसरा नाही पहिला बी आकाश दाखवणार नाही. तंबाकू आपको पहला क्या दूसरा भी आकाश तीसरा भी आकाश नहीं दिखाएगी. हालेलुया. हालेलुया. त्याला अनेक आकाशे बघायचं आहे. बहुत से आकाश है जिसको त्याला देखनी शुद्ध है, आणि पवित्र व्हावं लागेल. उसे शुद्ध और पवित्र होना होगा. हालेलुया. हालेलुया. नाव वाचूया आपण पुढं. अभी आगे पढ़ेंगे. प्रारंभी देवाने